नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तराखंडाच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसात. राष्ट्रपती आयज हरिद्वारांत पतंजली विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभाक उपस्थित रावतली. फाल्यां राष्ट्रपती मुर्मू उत्तराखंड राज्याच्या रुपया महोत्सवी वर्सा निमतान देहरादूनात उत्तराखंड विधानसभेत उलयतली. त्याच दिसा ती नैनितालाच्या राजभवनाच्या स्थापनेच्या 125व्या वर्धापन दिसा निमित्त आयोजीत कार्यावळींतूय सहभागी जातली. मंगळारा राष्ट्रपती कैची धाम हांगा नीम करोली बाबा आश्रमाक भेट दितली आनी नैनितालात कुमाऊं विद्यापीठाच्या 20व्या दीक्षांत समारंभाकूय उपस्थित रावतली. भारत की महान विभूतियों ने मानव संस्कृति के निर्माण से अमूल्य योगदान दिया है. मुनियों से श्रेष्ठ महर्षि पतंजलि ने योग के द्वारा चित्र की, व्याकरण के द्वारा वाणी की तथा आयुर्वेद के द्वारा शरीर की अशुद्धियां दूर की है. उनको विनीत होकर करबद्ध प्रणाम करने की हमारी परंपरा है. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया हांणी आयज कर्मचारी नोंदणी योजना 2025 लॉन्च केली. नवी दिल्लीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 73व्या स्थापना दिसाच्या समारंभात मंत्र्यांनी ही योजना सुरू केली. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण ही योजना स्वेच्छेन अनुपालनाक प्रोत्साहन दिवपाक आनी सगळ्या पात्र कर्मचाऱ्यांक सामाजीक सुरक्षा कवच दिवपाक आसा. ही योजना 1 जुलय 2017 ते 31 ऑक्टोबर 2025 मजगती EPF कवरांतल्यान वगळलेल्या पात्र कर्मचाऱ्यांक स्वेच्छेन नोंदणी करपाक नियोक्त्यांक एक विशेष विंडो प्रदान करतली. ही योजना आयज सावन 30 एप्रिल 2026 मेरेन 6 म्हयन्यां खातीर उक्ती आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लीत इमर्जन्सी सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह ASTIC 2025 उक्तावण करतले. ह्या वेळार ते देशांतल्या संशोधन आनी विकास परिसंस्थेक चालना दिवपाक 1 लाख कोटी रुपयाच्या संशोधन विकास आनी नवोन्मेश योजना निधीचो शुभारंभूय करतले. फाल्यां सावन सुरू जावपी ही 3 दिसांची बसका ह्या म्हयन्याच्या 5 तारखेक सोंपतली. हातूंत चर्चा, पॅनल चर्चा, सादरीकरण आनी तंत्रज्ञान प्रदर्शनां आसतलीं, जाका लागून भारताची विज्ञान आनी तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करपाक संशोधक, उद्योग आनी तरूण नवोन्मेशकां मदीं सहकार्या खातीर एक माची उपलब्ध जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की तो दीस पयस ना जेन्ना छत्तीसगडा सयत देशाचो प्रत्येक भाग माओवादी हिंसाचारा पासून मुक्त जातलो. काल रायपुरांत छत्तीसगड रुपया महोत्सवी समारंभात उलयतना प्रधानमंत्री मोदींनी म्हळें की देशाक नक्षलवादाच्या धोक्या पासून मुक्त करपाच्या सरकारच्या संकल्पाक लागून 11 वर्सां आदीं 125 जिल्ह्यांपेक्षा ही समस्या आता फक्त 3 जिल्ह्यांपुरती मर्यादित आसा. 2014 में जब आपने हमें अवसर दिया तो हमने भारत को माओवादी आतंक से मुक्ति दिलाने का संकल्प लिया और अब 125 जिलों में से सिर्फ 3 जिले बचे हैं. लेकिन मैं देशवासियों को गारंटी देता हूं, वो दिन दूर नहीं जब हमारा छत्तीसगढ़, हमारा हिंदुस्तान माओवादी आतंक से पूरी तरह मुक्त हो जाएगा. आकाशवाणी संगीत संमेलनाच्या 67व्या आवृत्तीची सुरवात आयज सावन दिल्ली, मुंबय आनी चेन्नय हांगा संगीत कार्यावळींनी जाता. म्हयनोभर चलपी ह्या कार्यावळी वेळार देशभरांतल्या 24 शारांनी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजीत करतले. प्रसार भारतीन संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्यान हे आयोजन केलां. माहिती आनी प्रसारण मंत्रालयान सांगलां की 1954 स्थापन जाल्ल्या सावन आकाशवाणी संगीत संमेलन भारतांतले सगळ्यात टिकाऊ आनी आदरणीय सांस्कृतीक परंपरांपैकी एक म्हणून उबें रावलें. हिंदुस्तानी, कर्नाटक आनी हलके फुलके तशेंच लोकसंगीताचे उत्कृश्ट प्रवाह देशभरांतल्या प्रेक्षकां मेरेन पावोवपाक हाची संकल्पना केल्या. भारताच्या समृद्ध संगीत दायजाचें जतन, प्रचार आनी लोकप्रियता वाडोवपाक ह्या संमेलनान म्हत्वाची भुमिका निभायल्या. संमेलनाची माहिती दितना प्रसार भारतीचे CEO गौरव द्विवेदी हांणी म्हळें की कोविड-19च्या साथीच्या दुयेंसान कांय काळा खातीर आयिल्ल्या आडमेळी उपरांत आतां ह्या वर्सा हो भव्य महोत्सव नव्या नेटान परत येता. टेनिसांत दुट्टी जोडयेंत माजी जागतीक क्रमांक 1 रोहन बोपण्णान 20 वर्सांच्या कारकिर्दी उपरांत निवृत्तीची घोशणा केली. 45 वर्सांचे भारतीय खेळगड्यान 26 ATP दुट्टी जेतेपद जिखलां. तातूंत मॅथ्यू एबडना सयत 2024 ऑस्ट्रेलियन ओपनाचो समावेश आसा. ताका लागून तो 43व्या वर्सा क्रमांक 1चेर पावपी सगळ्यांत वयस्कर खेळाडू जाला. भारतीय हवामान विभागान आयज उपहिमालयन पश्चिम बंगाल, सिक्कीम आनी बिहारांत घोग्याच्या पावसाचो अदमास दिला. भारतीय हवामान विभागाच्या मतान आयज ईशान्य भारत, गोवा, मध्य महाराष्ट्र आनी गुजरात हांगा अशीच हवामान परिस्थिती उरतली.
आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.